कोकाटे यांच्या बाबतीत आता न्यायालय नेमकं काय विचार करतं, कुठल्या सूचना देतं हे आपल्याला बघावं लागणार आहे। माणिकराव कोकाटेंच्या वकिलांनी सोमवार मंगळवारपर्यंत आम्हाला दिलासा द्यावा असं म्हटलेलं आहे। तर सरकारी वकिलांनी आता त्यावर प्रतिप्रश्न केलेला आहे की अंतरिम आदेश अजून दिलेले नाहीत असं न्यायालय म्हणतंय। माणिकराव कोकाटे अजून सरेंडर का झाले नाहीत, वारंवार सांगूनही कोकाटे कोर्टात हजर झाले नाहीत असं सरकारी वकील म्हणतायत। कोकाटे सरेंडर का झाले नाहीत असा प्रश्न सरकारी वकिलांनी कोकाटेंच्या वकिलांनी जी विनंती केली त्यावर विचारलेला आहे। तर अंतरिम आदेश अजून दिलेले नाहीत असं न्यायालय म्हणतंय। वारंवार सांगून सुद्धा कोकाटे कोर्टात हजर झाले नाहीत असं सरकारी वकिलांनी दावा केलेला आहे। कोकाटेंच्या वकिलांनी जी विनंती केलेली आहे सोमवार किंवा मंगळवारपर्यंत दिलासा देण्याची, ती आता कोर्ट मान्य करतं का हे बघावं लागणार आहे। माणिकराव कोकाटे यांच्या तब्येतीचं कारण सध्या तरी पुढे केलं जात आहे, मात्र त्यांचा मेडिकल रिपोर्ट काय येतो, त्यांचं मेडिकल बुलेटिन काय सांगतं हे पाहावं लागणार आहे। थोड्याच वेळात त्यांचं मेडिकल बुलेटिन सुद्धा रिलीज केलं जाईल रुग्णालयातर्फे। त्यामध्ये नेमकं काय आहे हे सुद्धा आपल्याला कळेल आणि त्यावरून आणि न्यायालय कुठल्या दिशेनं निकाल देतं हे पाहता माणिकराव कोकाटे यांना जेल की बेल, अटक होणार की त्यांना दिलासा मिळणार हे पाहावं लागणार आहे।